श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचे अभयवचन. नंबर 1. माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. नंबर 2. मनोवाक काय कर्मना मला समर्पित असलेल्या साधकांच्या मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. नंबर 3. श्री पीठिकापुरममध्ये मी प्रतिदिन मध्यान्हकाळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैवरहस्य आहे. नंबर 4. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. नंबर 5. अन्न हेच परब्रह्म. अन्न मोरचंद्रामय नमः. अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. नंबर 6. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण केलेले प्रकाशित असते. नंबर 7. तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझे कटाक्ष सदैव तुमच्यावर असते. नंबर 8. तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूची उपासना कराल ती मलाच प्राप्त होते. नंबर 9. तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोहोचते. माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होत असतो. नंबर 10. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नाव स्वरूपच नाही, सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारे तुम्हाला समजू शकेल. नंबर 11. श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत. नंबर 12. तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी तुमचे सदैव रक्षण करतो. नंबर 13. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू बिनधास्त तुझे काम कर, मी मदतीला धावून येईल. नंबर 14. जो माझी भक्ती करतो त्याचे योगक्षेम मी स्वतः वाहतो. नंबर 15. आळशी माणसाचे तोंड पाहू नये, आपल्यालाही आळस येतो. चांगले कर्म करत राहा. नंबर 16. शेत पिकवून खा, मिळेल त्यात संतुष्ट राहा. नंबर 17. जा, तुझे अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग, कोणाच्याही वाईट बोलण्याकडे लक्ष देऊ नको. नंबर 18. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू. नंबर 19. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा, राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा, मोक्ष मिळेल. नंबर 20. मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. नंबर 21. हम गया नहीं जिंदा है, हे वाक्य लक्षात ठेवा आणि मनापासून भक्ती करा. नंबर 22. जो माझी सेवा करतो त्याला मी एकटा सोडत नाही. नंबर 23. कितीही संकट आली तरी अजिबात घाबरू नका. नंबर 24. तुझ्या मनात काय चाललंय हे मी चांगलेच जाणतो आणि मी तुझ्या प्रत्येक कामात तुला मदत करतो, हे लक्षात ठेव. नंबर 25. कधीही कुठेही माझे नामस्मरण करा, ते माझ्यापर्यंत पोहोचते. नंबर 26. घरातून निघताना माझे नाव घे आणि पुढे जा, तुझे काम पूर्णपणे यशस्वी होईल, हे मी खात्री देऊन सांगतो, लक्षात ठेव. नंबर 27. माझ्या नावाची गुढी लागल्यास त्याच्या जीवनात कायम आनंद राहतो. नंबर 28. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू जेथे जाशील मी तेथे हजर राहणार आहे. नंबर 29. माझं नामस्मरण केल्यास तुझ्या कामाची गती मी वाढवणार आहे. नंबर 30. माझे हे अभयवचन लक्षात ठेव आणि चालत राहा. धन्यवाद.